नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, खेळ प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मुद्दाम आज या दोन्ही गोष्टी बोलतोय की क्रिकेट प्रेमींनो पण म्हणतोय, खेळ प्रेमींनो पण बोलतोय, कारण मी दोन विषयांवरती बोलणार आहे. एक नुकतंच संपलेलं ऑलिम्पिक्स, पॅरिस ऑलिम्पिक्स, आणि त्याच्याबरोबर आता नवीन क्रिकेट मोसमसुद्धा चालू होतोय. त्यामुळे या दोन्ही विषयी मी बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. काय धमाल आलेली आहे. पॅरिस ऑलिम्पिक्स बघताना खूप धमाल आलेली आहे. त्याचं कारण एका वेळेला 15 ते 20 दिवसांमध्ये जगातल्या तमाम ऑलिम्पिक स्पोर्टचा इतका सुंदर नजारा आपल्याला कधीच बघायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की ही इतकी भव्य स्पर्धा आहे की याच्यामध्ये खेळून आपल्या देशाकरता पदक मिळवण्यासाठी जगातले सर्वोत्तम खेळाडू हे आपली बाजी पणाला लावत असतात. त्यामुळे जे विविध खेळ आहेत जे आपल्याला पटकन बघायला मिळत नाही किंवा तेवढं आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, त्या सगळ्या गोष्टी पोट भरून मला खेळप्रेमी म्हणून बघता आल्या. त्याचा आनंद खूप आहे. लक्षणीय होतं हे पॅरिस ऑलिम्पिक्स, लक्षणीय होतं. आणि त्याच्यावरती एक थोडासा आपण एक आढावा घेऊया. त्या आढाव्यामध्ये पहिलं मला येतं तोंडामध्ये नाव म्हणजे डुप्लांटिसचं, की या पठ्ठ्यांनी सर्जी बुबकाचा आपण दादा असल्याचं आढळून दाखवलेलं आहे. सर्जी बुबका आधीच्या काळामध्ये जेव्हा पोल वॉल्टमध्ये सुवर्णपदक मिळवायचा तेव्हा प्रॅक्टिसमध्ये करायचा त्याच्यापेक्षा जास्त कामगिरी तो प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये करायचा नाही. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? नेमकी तीच गोष्ट डुप्लांटिससुद्धा करतोय. प्रॅक्टिसमध्ये हे जास्त उंच उडी मारतायत. फक्त प्रत्येक वेळेला विश्वविक्रम केला की त्यांना त्यांच्या स्पॉन्सरकडनं बोनस मिळतो. त्यामुळे डुप्लांटिससुद्धा तेच करतोय जे सर्जी बुबका करत आलेला होता. शांतपणे 1 सेंटीमीटरनी त्यांनी उंची वाढवली, सहजी ती पार केली, सुवर्णपदक स्वतःच्या गळ्यात घातलं, त्याचबरोबर विश्वविक्रम केला आणि हा पठ्ठ्या छानपैकी पॅरिस ऑलिम्पिक्सचा हिरो बनला. त्याचबरोबर भालाफेकीच्या प्रकारात सुद्धा हर्षदचं कौतुक करायला लागेल, कारण संधी मिळता क्षणी त्यांनी जो भाला फेकला 92 मीटरच्या पेक्षा पुढचा, त्यामुळे त्याच्या गळ्यामध्ये सुवर्णपदक पडलं. आणि त्याचबरोबर नीरज चोप्रानी 100% फिटनेस नसताना नंतर त्यांनी सांगितलं की आता मी माझ्या हॅमस्ट्रिंगच्या बाबतीत शांतपणे विचार करणार आहे, काय करायचं याचा प्लॅन करणार आहे. याचा अर्थ तो 100% फिट नव्हता, तरीही त्यांनी लागोपाठ दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दाखवलेलं आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. खेळाडू बाहेरनं कितीही तब्येतीत दिसत असले तरी त्यांना असणाऱ्या निगज, त्यांना असणाऱ्या दुखापतींचा आपण विचार करू शकत नाही. तिसरी गोष्ट जी माझ्या मनाला भावली ते म्हणजे नोवाक जोकोविचचं सुवर्णपदक. या पठ्ठ्याने अगोदरच ग्रँड स्लॅममध्ये धमाका उडवून दिलेला आहे, परंतु गेल्या अक्षरशः महिन्यामध्ये विम्बल्डनच्या हिरवळीवरती अल्काराजनी त्याचं अक्षरशः घामटं काढलेलं होतं. त्यामुळे ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नोवाक जोकोविच विरुद्ध अल्काराज हा फायनलचा सामना होत असताना वाटलं होतं की अल्काराज जो मातीच्या कोर्टचा नदालप्रमाणे बादशाह होत चालला आहे तो नोवाक जोकोविचला सहज हरवेल. झालं उलटं. नोवाक जोकोविचनी अत्यंत टॅक्टिकल सामना खेळला. तो सर्व्हिसच्या बाबतीत इतका पर्टिक्युलर होता की दरवेळेला अँग्युलर सर्व्हिस काढायची, अल्काराजला संपूर्णपणे कोर्टच्या बाहेर काढायचं आणि नंतर पुढे येऊन बॉल इकडे उलट्या बाजूला फिनिश करायचा. या गोष्टी त्यांनी सातत्याने करून दाखवल्या. अल्काराजच्या बाबतीत एकच कमतरता झाली, ती म्हणजे त्याची फर्स्ट सर्व्हिस पडत नव्हती, ज्याचा फायदा नोवाक जोकोविचने घेतला. दोन्ही सेट टायब्रेकमध्ये जिंकले, तब्येतीत जिंकले. 2 सेटमध्ये मॅच संपून सुवर्णपदक त्यांनी स्वतःकडे ओढून घेतलं. खरोखर हा सामना बघायला मी थोडंसं टेनिस खेळतोय त्यामुळे अजून मजा आली, कारण त्याच्यातले अँगलवरनं मॅच जिंकणं हे मी पहिल्यांदा बघितलं जे नोवाक जोकोविचने करून दाखवलं. त्याचबरोबर मला बास्केटबॉल खूप आवडलं, कारण बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यामध्ये यजमान फ्रान्सच्या संघानं बलाढ्य हा शब्द सर्वार्थानं, शारीरिक अर्थाने तर खरोखर बलाढ्य, कारण ज्याच्यामध्ये लेब्रॉन जेम्स सारखा प्लेयर आहे त्याला बलाढ्य नाही म्हणायचं, नाही तर काय म्हणायचं. अमेरिकेचा बास्केटबॉलचा संघ हा सुपर डुपर स्टार्सनी भरलेला होता आणि वाटलेलं होतं की अंतिम सामन्यात सुद्धा ते फ्रान्सला सहजी हरवतील. तसं झालं नाही. फ्रान्सच्या संघानं
योग्य वेळी अप्रतिम खेळ खेळून नाकी दम आणलेला होता, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये स्टीव्ह करीनी जे काही 3 पॉईंटच्या बास्केटची धमाल उडवली की ज्याच्यामध्ये हे दिसून आलं की दडपणाखाली हा प्लेयर खचून नाही तर उभरून वर आला आणि त्याच्यामुळे अमेरिकन बास्केटबॉल संघाला सुवर्णपदक मिळालं. पण तो सामना मी कधीच विसरणार नाही. मला भारताच्या हॉकी संघाचं सुद्धा याच टप्प्यावरती पहिल्यांदा कौतुक करायचं आहे. इंडिव्हिज्युअल प्लेयर्सचं मी करणारच आहे, परंतु हॉकी संघाचं मला अशा करता कौतुक वाटतंय की आपल्या भारतीय हॉकी संघानं यावेळेला अप्रतिम खेळ केला. समोर आलेल्या जवळपास सर्व संघांना त्यांनी अक्षरशः पराभूत केलेलं आहे. जर्मनी विरुद्धच्या सामन्यामध्ये सुद्धा अगदी हातातोंडाशी आलेला सामना भारतापासून लांब गेला. कांस्य पदकाच्या सामन्यामध्ये सुद्धा थोडी उत्सुकता वाढलेली होती, परंतु योग्य वेळी योग्य खेळ करून भारतीय संघाने हा विजय हक्काने मिळवून घेतला आणि कांस्य पदकाचे काय मानकरी ते ठरलेले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाला त्यांनी पराभूत केलेलं आहे. काही विद्वान असं म्हणत होते की तिसरा आलेल्या संघाबाबत कौतुक करणारा भारत हा एकच देश असेल. मला हा माणसाच्या कॉमेंटची कीव येते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. या माणसाला शोधून अक्षरशः पुढे आणून बघितलं पाहिजे. हा माणूस स्वतः कुठले खेळ करतो, जे अशी कॉमेंट करतात ते स्वतः कुठला खेळ करतात, किती दडपणाखाली खेळू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलंही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रामध्ये ते काम करत असले तर सर्वोत्तमतेसाठी किती झगडतात. आपण फक्त खेळाडूंकडनंच अपेक्षा करणार का सर्वोत्तमतेची, का त्यांच्याकडनं आपण थोडंसं काहीतरी शिकणार. मनू भाकरनी 1 नाही तर 2 कांस्य पदकं मिळवली. जबरदस्त. तिसरं कांस्य पदक ही तिचं अगदी शेवटच्या शॉटमुळे लांब गेलं, परंतु तरीही 2 पदकांची कमाई ही गोष्ट कमालीची होती. तीच गोष्ट स्वप्नील कुसळेची. क्या बात आहे. इतक्या हंबल बॅकग्राऊंडमधून आलेले या खेळाडूंनी काय कमाल करून दाखवलेली आहे. कारण त्यांनी दडपणाखाली सर्वोत्तम खेळ करून दाखवायचं, एक जी हिंमत लागते ती हिंमत त्यांनी करून दाखवलेली आहे. आपल्या अजून एका मल्लाला, कुस्तीपटूला सुद्धा कांस्य पदक मिळालेलं आहे. त्यामुळे यावेळच्या पॅरिस ऑलिम्पिक्सच्या भारतीय संघाच्या कामगिरीवरनं आनंदाने बेहोश होण्याची गरज नाही आहे. मलाही हे मान्य आहे की अपेक्षा एवढी कामगिरी झालेली नाही आहे, परंतु हे म्हणत असताना यावेळची कामगिरी ही प्रगती पथावरती भारतीय खेळ जात असल्याची निशाणी होती, हे मात्र मान्य करायला लागेल. खेळाच्या दुनियेमध्ये बॉलर जेव्हा बॉल टाकतो, विकेट काढतो, तेव्हा तो आनंदात असतो, बॅट्समन दुःखात असतो. तसंच ऑलिम्पिकमध्ये सुद्धा सुख दुःख एका वेळेला आपल्याला नांदताना बघायला मिळालेलं आहे. जो खेळाडू सुवर्णपदक, कांस्य पदक, रजत पदकाचा मानकरी ठरतो तो आनंदाने बेभान झालेला असतो. याच्या एक्झॅक्टली उलटं, ज्याचं पदक अगदी थोडक्यात हुकतं त्या माणसाच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा निघालेल्या असतात. याच गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या ज्या वेळेला अत्यंत सुंदर कन्सिस्टंट खेळ केलेला लक्ष्य सेन ॲक्सेल्सन विरुद्ध धमाल आघाडी घेऊन पुढे होता. तो सामना त्याच्या हातनं निसटला. कांस्य पदकाचा सामना जो होता तो सुद्धा त्या आघाडी असताना त्याच्या हातनं निसटला. इतकं वाईट वाटलं ना, इतकं वाईट वाटलं, कारण अप्रतिम खेळ हा लक्ष्य सेन करत होता, पुरून उरत होता समोरच्या खेळाडूंना. ॲक्सेल्सननी फायनल मॅच ज्या पद्धतीने काढली त्याचा विचार करता त्याची लक्ष्य सेन विरुद्धची मॅच जबरदस्त झाली हे आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर सर्वात मनाला चर्र करून गेलेली कुठली गोष्ट असेल तर ती विनेश फोगटचं अंतिम सामन्यात न खेळणं. माझ्यासमोर त्या दिवशीचे पेपर येत आहेत. सकाळचा पेपर येतो आहे की ज्या वेळेला सुवर्णपदकासाठी ती जाणार, मोठी लढत जिंकणार, अशा पद्धतीचा मथळा तिचा होता आणि 24 तासांच्या आत ती अपात्र ठरल्याचा मथळा होता. खेळाडूच्या आयुष्यामध्ये या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मन माझं हेलावून जातं. त्याचं कारण मान्य आहे, विनेश फोगट ही पहिल्यांदा 50 किलोग्राम कॅटेगरीत खेळली. तीच खूप मोठी रिस्क होती, कारण तिचं ओरिजिनल वजन हे 53 किलोच्या थोडंसं पुढचं होतं. समाव तिने ते मॅनेज केलेलं होतं, कारण वरच्या वजनाच्या कॅटेगरीमध्ये दुसरी खेळाडू ही क्वालिफाय झालेली होती. म्हणून तिने कसं तरी करून 50 किलोच्या आत आपलं वजन ठेवलेलं होतं. ऐन वेळेला 100 ग्रॅमनी धोका दिला. परंतु त्याच्यापेक्षा सर्वात मन विषण्ण कधी झालं असेल
तर त्याच्यानंतर ज्या काही कॉन्स्पिरसी थेअरी फिरायला लागल्या, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला विनेश फोगट फायनलला पोचली त्यावेळेला सध्याच्या सरकारच्या जे चमचे होते किंवा चाहते होते त्यांनी धडाधड लगेच ट्विट केली, ज्याच्यामध्ये कंगना रनौटपासून आमच्या स्थानिक नेत्यांपर्यंत सगळ्यांनी ट्विट केलं की कसं भारत सरकारने तिला मदत केली, कसं कुस्तीगीरपटूंनी जे आंदोलन केलं होतं त्या गोष्टी मागे ठेवून योग्य खेळाडूला योग्य संधी मोदी सरकारने दिलेली आहे. अरे गप्प बसा की, थोड्या वेळ गप्प बसा, सारखी स्वतःची टिमकी वाजवण्याची काय गरज आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारविरुद्ध सुद्धा विनेश फोगट प्रकरणामध्ये मला राग आहे, त्याच्यापेक्षा किंचित नाही भरपूर राग हा बाकीच्या लोकांवरती आहे. त्याचं कारण काही जणांनी कार्टून छापली, अगदी मोठ्या पक्षाच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरती ते कार्टून मी बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये विनेश फोगटच्या वजन काट्यावरती मागणं कुणीतरी पाय ठेवतं असं दाखवलेलं होतं. दुसरी गोष्ट, 1983 साली भारतीय संघाने जेव्हा विश्वचषक जिंकला त्याचा एक मेंबर होता कीर्ती आझाद. आत्ता तो निवडून आलेला लोकसभेचा सदस्य आहे. तो लोकसभेत उठून बोलत होता, भारत सरकारने आपल्या खेळाडूंसाठी काय केलं आहे, नीरज चोप्रानी सगळं स्वतःच्या बळावरती केलं, भारत सरकारने काय केलं. अरे बाबा कीर्ती आझाद, तू स्वतः पहिला खेळाडू आहेस. दुसरी गोष्ट म्हणजे तू लोकप्रतिनिधी आहेस. थोडीशी चाड बाळगायची, थोडीशी माहिती घ्यायची, उचलली जीभ लावली टाळ्याला, वाटेल ते बोलत सुटायचं. त्याचं कारण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी इत्तमभूत आणि डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. कुठल्या खेळासाठी भारत सरकारने किती खर्च केला, प्रशिक्षणासाठी किती केला, त्याचबरोबर परदेशी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी किती केला, आहारासाठी केला, सगळं दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट आहेत. या गोष्टी आम्हाला कळतात तर कीर्ती आझादला कळत नाहीत. या गोष्टींनी मन विषण्ण झालं की प्रत्येक गोष्टीमध्ये हे राजकारणी लोक नाक का खुपसतात, प्रत्येक गोष्टीवरती स्वतःचं मतप्रदर्शन का करतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करतात. दिलंय ना तुम्हाला राजकारण, करा ना तिथं जे करायचं ते. खेळाच्या प्रांतात नको त्या गोष्टी कशाला घुसवायला जातात. खरोखर मला राग आलेला आहे. या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला खेळाडूंची विविध रूपं बघायला मिळाली. काही खेळाडूंनी दुखापतीवरती मात करून विजेतेपदाकडे वाटचाल केली. त्याचबरोबर सेंट लुशियाच्या मुलींनी 100 मीटरची स्पर्धा जिंकून दाखवली, जो चमत्कार होता. कारण एकीकडे तिची कॉम्पिटिशन जमैकाच्या स्प्रिंटरबरोबर होती, दुसरीकडे तिची कॉम्पिटिशन अमेरिकेच्या जबरदस्त स्प्रिंटिंग ब्रिगेडकडे होती. तरी या सेंट लुशियाच्या मुलींनी, नाव मला तिचं पटकन आठवत नाही, पण तिने 100 मीटरची स्पर्धा जिंकली. क्या बात आहे. 100 मीटरच्या पुरुषांच्या स्पर्धेमध्ये माझं मन हेलावून गेलं. त्याचं कारण विजेता अमेरिकेचा खेळाडू आणि उपविजेता रजत पदक विजेता जमैकाचा खेळाडूंची ऑफिशियल टायमिंग एक होतं. सेकंदाच्या 5000च्या 5व्या भागाचा फरक मध्ये होता. त्याचा पाय पुढे होता, पण नियम असं सांगतो की छाती ज्याची पहिल्यांदा पुढे असते, टॉर्सो म्हणतात, मानेपासनं कमरेचा भाग ज्याचा पहिल्यांदा टचलाईनच्या पुढे असतो त्याला विजेता ठरलं जातं. त्यामुळे ती रेस तर अशी होती की बाप रे बाप. म्हणजे त्या रेसमध्ये उपविजेता ठरलेल्या माणसाबद्दल मला खरोखर सहानुभूती वाटते. विजेत्याबद्दल कौतुक वाटतं, उपविजेत्याबद्दल मला सहानुभूती वाटते. या सगळ्या गोष्टी या ऑलिम्पिकमध्ये मी भरपूर एन्जॉय केल्या. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक्स माझ्या मनामध्ये अजूनही घर करून बसलं आहे. अजूनही काही काही प्रसंग माझ्या मनामध्ये रिप्ले होत आहेत. आता क्रिकेटवरती उतरतो. त्याचं कारण मौसम चालू होतो आहे. इंटरनॅशनल क्रिकेट मौसम अजून थोडासा चालू व्हायला बाकी आहे. परंतु थोडासा जुन्या काळातली गोष्ट सांगतो. जेव्हा मी 80 ते 85च्या काळामध्ये जोरदार क्रिकेट खेळत होतो, महाराष्ट्राच्या विविध संघांकडून खेळत होतो, त्यावेळेला मुंबईला खेळायला गेल्यानंतर जे मरीन ड्राईव्हच्या इकडची 3-4 मैदानं आहेत, हिंदू जिमखाना आहे, पारसी जिमखाना आहे, इस्लाम जिमखाना आहे, या सगळ्या जिमखान्यांवरती टाईम शील्डच्या स्पर्धा व्हायच्या. टाईम शील्डच्या ए डिव्हिजनच्या ज्या मॅचेस असायच्या त्या लक्षणीय असायच्या. टाटाची टीम असायची, महिंद्रची टीम असायची, ACC सिमेंटची टीम असायची, त्याचबरोबर सनग्रेस मफतलालची टीम असायची. या सगळ्या संघांमध्ये चुरशीचे सामने व्हायचे. बिलीव्ह मी, विश्वास ठेवा माझ्यावरती.
ए डिव्हिजनचा त्या काळातला टाईमशील्डचा जर का सामना बघायला गेलं, स्टेट बँकची टीम होती, जबरदस्त खेळाडू त्याच्यात खेळायचे. दोन्ही संघांकडे मिळून कोणती अतिशयोक्ती करत नाही आहे. 7 ते 8 टेस्ट प्लेयर्स हे तुम्हाला त्या मैदानांवरती, लोकल मैदानांवरती खेळताना दिसायचे. क्रिकेटचा एक अजब चमत्कार बघायला मिळायचा, कारण आपापल्या संघांकरता सर्वोत्तम खेळ करण्याकरता सगळेजण धडपडत असायचे. दुसऱ्या लेवलला रणजी ट्रॉफीचे प्लेयर त्या टीममध्ये असायचे. तिसऱ्या लेवलला अत्यंत तरुण गुणवान खेळाडूंना, ज्यांना नुकतीच नोकरी मिळाली आहे, ते ह्या वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळताना दिसायचे. याचा परिणाम असा व्हायचा की नवीन खेळाडूंना परिपाठ मिळायचा. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, घरामध्ये जसे संस्कारांची गोष्ट असते, आई वडील आजी आजोबा जसे संस्कार करतात त्याप्रमाणे मुलं वागतात. एक्झॅक्टली तीच गोष्ट क्रिकेटमध्ये मला पॅव्हलियनमध्ये होताना दिसते. ज्या वेळेला तुमच्या संघातले ज्येष्ठ खेळाडू तुम्हाला योग्य पद्धतीने क्रिकेट खेळायला शिकवतात, त्यावेळेला तो खेळाडू चांगला खेळाडू होतो, चांगला माणूस होतो. या गोष्टींना काही प्रमाणात नंतरच्या काळामध्ये हळूहळू खीळ पडत गेलेली आहे. त्याचं कारण असं आहे, मी तोही सामना बघितलेला आहे ज्या वेळेला मुंबई विरुद्ध हरियाणा संघ, कपिल देव विरुद्ध वेंगसरकरचा संघ जबरदस्त लढतीमध्ये वानखेडेमध्ये एकमेकांना भिडलेले होते. मी दुलीप ट्रॉफीचे सामने पाहिलेत. पश्चिम विभाग विरुद्ध उत्तर विभाग, नॉर्थ झोन विरुद्ध वेस्ट झोन, साऊथ झोन विरुद्ध वेस्ट झोन, हे सामने मी पाहिले ज्या वेळेला सगळे टेस्ट प्लेयर आपापल्या झोन करता खेळायचे. त्याच्यातनं सर्वोत्तम क्रिकेट बाहेर यायचं. नंतरच्या काळामध्ये, म्हणजे खास करून 2003च्या नंतरच्या काळामध्ये BCCIने एक घोळ घातला. तो घोळ असा होता, इंटरनॅशनल क्रिकेट म्हणजे अक्षरशः कॅलेंडरमध्ये मोकळी जागा दिसली की आपली एक टुर्नामेंट लावून टाका, या पद्धतीने त्यांनी भरवलं. आणि त्यामुळे सतत इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंना डोमॅस्टिक क्रिकेट खेळायला वेळ मिळाला नाही. त्यांचं मन डोमॅस्टिक क्रिकेटवरनं उडालं. विश्वास ठेवा माझ्यावरती, महेंद्रसिंग धोनी घ्या किंवा आत्ताच्या घडीला विराट कोहली घ्या, इतके अत्यल्प सामने हे आपापल्या रणजी संघांकरता खेळलेत की सांगताना लाज वाटते. चूक त्यांची आहे की नाही हे मी बोलत नाही, कारण त्यांना खेळायला वेळच मिळाला नाही. सतत इंटरनॅशनल क्रिकेट ते खेळत होते, पण त्यांनी परिणाम काय झाला, त्यांच्या संघातल्या इतर खेळाडूंना त्यांच्याकडनं शिकायची संधी जी मिळणार होती ती मिळाली नाही, ज्याला BCCI कारणीभूत आहे. इतक्या वर्षांच्या या घोळानंतर आता BCCIने परत दुलीप ट्रॉफी स्पर्धा रिवाईव्ह केली आहे. उत्कृष्ट गोष्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. परत एक घोळ घातला BCCIने घातला की क्रिकेट कमिटी याला जास्त कारणीभूत आहे असं माझं मत आहे. कारण या वेळेला त्यांनी झोनचे सामने ठेवलेले नाही आहेत. ईस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन, नॉर्थ झोन विरुद्ध सेंट्रल झोन, वेस्ट झोन विरुद्ध ईस्ट झोन असे सामने नाही आहेत, तर 4 संघ काढलेले आहेत आणि त्या संघांमध्ये दुलीप ट्रॉफी खेळणार आहेत. अहो, ज्या वेळेला तुम्ही विभागाकडनं आपल्या रणजी संघाकडनं खेळता तेव्हा जिंकण्या हरण्याची ईर्ष्या असते, आपल्या संघाकरता सर्वोत्तम करण्याची ईर्ष्या असते. आता काय होणार, जेव्हा निवडलेल्या संघांमध्ये स्पर्धा होणार, सगळ्यांच्या मनामध्ये अगदी सत्य बोलायचं झालं तर माझी कामगिरी चांगली कशी होईल आणि मला भारतीय संघाचे दरवाजे कसे उघडतील, एवढा स्वार्थी विचार प्रामुख्याने मनात असणार. त्यामुळे दुलीप ट्रॉफी चांगली केली, उत्कृष्ट गोष्ट, परंतु 4 टीममध्ये तुम्ही खेळवतात ही गोष्ट मला तरी तेवढी पटलेली नाही आहे. बघू, कारण निदान या 4 संघांमध्ये सगळे खेळाडू खेळताना दिसत आहेत. अर्थात विराट, बुमराह, रोहित शर्मा हे अजून खेळताना दिसणार नाही आहेत. मला आशा आहे पुढच्या टप्प्यामध्ये ते सुद्धा या लोकल स्पर्धा खेळतील, कारण ह्याच्यामधनं ज्या वेळेला मला अपेक्षा अशी होती विराट कोहली, शुभमन गिल, रिषभ पंत विरुद्ध बुमराह, जडेजा असा सामना मला बघायचा होता, मग काय धमाल आली असती, ते बघायला मिळणार नाही आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा काय रंग दाखवते ह्याच्याकडे माझं नक्कीच लक्ष असेल. नंतर इंटरनॅशनल सीझन चालू होतोय, त्याच्यातल्या टेस्ट मॅचेस मी नक्की कव्हर करणार आहे, त्याचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत सादर करणार आहे. जे मुद्दे मी मांडले ऑलिम्पिकच्या बाबतीत, दुलीप ट्रॉफीच्या बाबतीत, त्या बाबतीत तुमचं मत काय हे मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत लवकरच. बाय बाय.